आर्टिस्ट आहे. सगळ्यांना येत नाही. इकडे वर इकडे वर असं या आमच्या पुढे इकडे असं या इकडे पुढे सगळे सगळ्या येतात का मग सगळे मी सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावे. काय करतो दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे गडचिरोली सातारा व शहर परिसरातील कलारसिक कला अभ्यासक यांना अशा पद्धतीचे कार्यक्रमाचे आयोजन करून प्रोत्साहन दिले जाते. त्यातीलच एक म्हणजे आजचे हे चित्र प्रदर्शन. स्मिता कोळपे, एकांकिका लावडे व शिल्पा चिटणीस मॅडम या चित्रकारांनी साकारलेल्या कलाकृतींचे हे प्रदर्शन. याचे उद्घाटन नुकतेच संस्कृती कला अकादमीचे प्रमुख चित्रकार माननीय श्री प्रसाद चव्हाण सर यांच्या शुभ हस्ते पार पडले. सदर प्रदर्शन आजपासून दिनांक 18 तारखेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. आज या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना स्वागत सत्कार करण्याची आता वेळ. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे लोकमत वृत्तपत्राचे संपादक श्री हनुमंत पाटील यांचे स्वागत दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन माननीय श्री शिरीष चिटणीस साहेब यांनी करावे अशी विनंती. तसेच ज्यांच्या हस्ते आज कला प्रदर्शनाचे उद्घाटन झाले असे माननीय श्री प्रसाद चव्हाण सर, संस्कृती कला अकादमी सातारा यांचे देखील स्वागत चिटणीस सरांनी करावे ही विनंती. आजपासून सुरू होणाऱ्या या चित्र प्रदर्शनातील सहभागी चित्रकारांना शुभेच्छा देण्यासाठी मी लोकमतचे संपादक श्री हनुमंत पाटील सर यांना विनंती करते. त्यांनी स्मिता कोळपे मॅडम, एकांकिका लावडे, शिल्पा चिटणीस मॅडम यांना शुभेच्छा द्याव्यात. मी कोळपे सरांचा सत्कार करण्याची विनंती करते. दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन व त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे असे माननीय श्री शिरीष चिटणीस साहेब यांना कार्यक्रमाचे शास्त्रीय करण्याची मी विनंती करते. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे हा जो दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल आहे तिथं संगीत, नाटक, एकांकिका, पुस्तकावर चर्चा, कराओके गाणी, चित्र प्रदर्शन,
अशी वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. विशेषतः या हॉलमध्ये सर्व कलांना प्रोत्साहन देण्यासाठी ही पतसंस्था प्रयत्न करत असते. आणि ही नुसती प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत नाही, तर हा AC हॉल सगळ्यांसाठी मोफत ठेवलेला आहे. आणि नुसता मोफत नाही, तर या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांचं वार्तांकन करणं, त्याचं रेकॉर्डिंग करणं आणि आलेल्या कलाकारांना पतसंस्थेतर्फे गिफ्ट देणं असं वेगवेगळ्या दृष्टीने प्रयत्न करणं. त्याचं खरं कारण असं आहे की सातारा हा फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. म्हणजे पूर्वीच्या कालावधीमध्ये टिळक सातारला कायम, स्वातंत्र्य लढ्यामध्ये पुण्याबरोबर सातारला होतो. एवढंच नव्हे तर अटकेपार जो झेंडा आपला मराठ्याचा फडकला असं म्हणतो, ते शाहू महाराज सातारचे. आणि त्या शाहू महाराजच्या कारकिर्दीतच ते सगळं घडलं. त्याच्यामुळे ह्याला जी एक पार्श्वभूमी आहे ती सगळ्या कलांमध्ये आहे. ती पार्श्वभूमी पुन्हा पुनर्जीवन करण्यासाठी एक आपण म्हणतो हातभार लावणं किंवा एक खारीचा वाटा उचलणं अशा पद्धतीचं काम ही लक्ष्मी पतसंस्था करतात. या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे सर की ही पतसंस्था जाहिरात अजिबात करत, परंतु जाहिरातीसाठी जो पैसा खर्च होतो किंवा संचालक मंडळाला जो हक्का असतो हा अतिशय नॉमिनल देऊन तो पैसा सगळा या कार्यक्रमासाठी वापरला जातो. आणि आम्हाला आनंद वाटतो की ही पतसंस्थेच्या माध्यमातून आता वेगवेगळ्या कलाकार पुढे जात आहेत. जसं सातारच्या ग्रंथ महोत्सव गेली 25 वर्ष चालू आहे, तिथं सुद्धा कथाकथन करत मुलं पुढे येतात. मी वाचलेलं पुस्तक त्याच्यामध्ये स्पर्धा होती, पुढे येतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात, कविता म्हणतात आणि ती मुलं पुढे एवढी पुढे जातात, मोठे वक्ते होतात, अभ्यासात पुढे जातात. फार महत्वाची बाब आहे. आम्हाला अतिशय आनंद असं वाटतो की गेल्या 5 वर्षापासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतली मुलं विशेषतः त्या सगळ्यांमध्ये भाग घेत आहेत. आज या ठिकाणी जे चित्र प्रदर्शन करत आहे त्याच्यामध्ये स्मिता कोरपे म्हणजे आहे, जे अतिशय हरहुन्नरी आहे आणि त्यांनी विशेषतः आपल्या वेगवेगळ्या कलांमध्ये प्रगती केलेली आहे. त्यांची चित्र वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये केलेली या ठिकाणी लावलेली आहे. त्याचबरोबर सौ शिल्पा जी आहे त्या स्वतः रिलीज झालेल्या आहे. मागे शालेय जीवनापासून चित्रकलाच्या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला, रांगोळीमध्ये भाग घेतला, नाटक असेल, एकांक असेल, म्हणजे त्यांच्याकडे सगळ्या आर्ट्सचे सगळे गुण आहेत ते त्यांच्यामध्ये, त्यांची पण चित्र प्रदर्शन याच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संस्कृती कला अकॅडमीचे एक पाटील आहे, मदत करणारे एकांक नरवणे यांची पण चित्र आपण या ठिकाणी लावली आहे. आणि या सगळ्याचं नियोजन विशेषतः संस्कृती कला अकॅडमीचे माननीय प्रसाद चव्हाण करत आहे. एका प्रसाद चव्हाण म्हणजे आपण सगळ्यांनी टाळायला त्याला मोठ्या संधी या बाहेर येत आहेत, पुण्यात येत आहेत, मुंबईमध्ये येत आहेत. पण त्याने असं ठरवलं की नाही, मी विशेषतः विद्यार्थ्यांसाठी काम करेल आणि सातारच्या कला जीवनामध्ये ही मुलं सगळी पुढे जातील. विशेषतः एकांताची प्रचंड प्रमाणात मदत करता येईल. त्यामुळे अशा पद्धतीची जी व्यक्तिमत्व सातारमध्ये आहे त्याच्याशी काय वेगळं करता येईल असा एक चित्रशिल्पी पतसंस्थेचा सगळ्यांचा एक प्रकारचा एक ध्येय आहे. आणि आमच्या असं लक्षात आलं की समजा जर प्रसादनी सातार म्हणजे हौशी विशेषतः चित्रकार खरं हौशी नाही, अगदी प्रोफेशनल पद्धतीतून चित्र काढणारी मंडळी आहे, परंतु त्याला अजून सुद्धा एक मनामध्ये एक उमेद निर्माण झाली पाहिजे, त्याच्या मनामध्ये एक प्रकारची जिद्द निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी हे चित्र प्रदर्शन जसं आपण बघतो की एखादे कलाकार असतो गाणं म्हणत बरं ते आवडत असतो, एकदा गाणं म्हणायला सुरुवात केली तर त्याचं गाणं बंद होतो आणि तो पुढं 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 जात राहतो. हे जे एक प्रकारचं म्हणजे सगळ्या समाजामध्ये दिसून येतं त्याला तोड फोडण्यासाठी हे वेगवेगळे कार्यक्रम आपण घेत आहोत. म्हणजे मला आज खात्री आहे की स्मिता कोरपेच्या ह्या प्रदर्शनामुळे त्यांची चित्र विकली जातील, शिल्पा चित्रसाची या ठिकाणी चित्र विकली जातील, एकांचे विकले जातील. चित्र विकण्याचा अर्थ असा होत नाही की मला त्यातून पैसे मिळाले पाहिजे. एखाद्या दिवाणखान्यामध्ये स्मिता कोरपेचं चित्र लागलेलं असतं, शिल्पा चित्रसाचं चित्र लागलेलं असतं, हे फार महत्वाचं आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न राहिला पाहिजे. म्हणजे आपली कला ही लोकांच्या घरापर्यंत जात असेल तर ती त्यावेळी काय काय करता येईल
हे करायला पाहिजे. तेव्हा तुम्ही सगळे आज विद्यार्थी इथे आहात. या ठिकाणी दर महिन्याला माननीय प्रसाद चव्हाण सर आणि अशी हौशी असं आपण चित्र प्रदर्शन करणार आहोत. तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मी पण छोटी छोटी चित्रकला ठेवेन, की सर्वांना असं वाटावं आपण खुशी देतोय ना, की आपण एखाद्या पुस्तक भेट देतोय ना, त्याचे चित्र देऊया. आपली चित्र लोकांच्या घरापर्यंत जाण्यासाठी हा हॉल विशेषतः वेगवेगळे प्रयत्न करणार आहे. येत्या महिन्याभराच्या हॉलच्या आणखी प्रसाद चव्हाणांच्या नेतृत्वाखाली हँगिंगसाठी काही वेगळे प्रयत्न, त्या चित्रावर फोकस लावण्यासाठी प्रयत्न, हे सगळे करणार आहोत. म्हणजे असं वाटलं आपल्याला की सकाळी असं वाटलं की संध्याकाळी चित्रप्रदर्शन लावायचंय, आपली चित्र येऊ तर ती तयार असेल. एक तासाभरात आपली चित्र या ठिकाणी लावून येते. मी जेव्हा वाचन करत असतो तेव्हा मला बऱ्याच गोष्टी माझ्या अशा लक्षात आल्या. चित्राला महत्व किती आहे. म्हणजे माझी एक नवी कुकुर मित्र आहे, त्याची जवळपास 3,500 पेक्षा जास्त चित्र ही दिवाळी मासिक किंवा पुस्तक ह्याच्यावर ते काढलेली आहे. मग ते काय करतात, तर ते सगळं पुस्तक वाचतात आणि त्या पुस्तकातला भाव जो असतो तो एका चित्रात असतो. त्याचं एक उदाहरण मला मध्यंतरी 15 वर्षापूर्वी कर्मकर्ता या दिवाळी अंकाच्या मासिकावर कुसुमावती देशपांडे आणि कुसुमावती देशपांडे चित्र काय होतं, एक तारेचं कंपाऊंड दाखवलेलं आहे आणि एक मुलगा हताशपणे ती जमीन बघतोय. त्यातनं लगेच आपल्या असं लक्षात येतं की आजच्या ही जमीन खरं त्याची होती, ही जमीन त्याची गेली आहे आणि तो बघतोय आपली हताश झालेली जमीन कशी आहे. म्हणजे एक कथा असते, एक कादंबरी असते. ही कथा कादंबरी एका चित्रामध्ये कळते. तो चित्रकारा महत्वाचा आहे का, म्हणजे जेव्हा एआय कितीही विकसित झालं तरी तुमचा जेव्हा मेंदू असतो जो एक प्रकारचं आर्ट निर्माण करतो त्याच्या पुढे तो जाऊ शकत नाही. तेव्हा चित्रकारांना अतिशय महत्वाचं आहे. मी कुसुमावती देशपांडे तुम्हाला उदाहरण देत होतो, ज्या प्रसिद्ध लेखिका होत्या. त्यांचे विश्रामचे कवी आहे, तुम्ही घरी गेला ते गुगलवर बघा म्हणजे तुमच्या लक्षात. तर कुसुमावती देशपांडे चित्र बघितल्यानंतर सर्व साहित्यिकांना बऱ्याच जणांना विचारलं की कुसुमावती देशपांडेंचं तुम्हाला काय काय माहिती, पण एकही माणूस मला असं सांगू शकतो की कुसुमावती देशपांडे चित्र काढतो. याचा अर्थ असा होतो की तुम्ही किती नशीबवान आहे बघा. जेव्हा साहित्यिक असतो, कलाकार असतो, साहित्यिक असेल, कवी असेल, लेखक असेल किंवा दूरदर्शनमध्ये काम करणारा एखादा असेल किंवा आणि कुठल्याही क्षेत्र इंडस्ट्रीवाला असेल, तसे कोणते आता आमचे इंडस्ट्रीचे प्रमुख आहेत. परंतु जेव्हा ते वाचन करतात, जेव्हा ते प्रकल्प होतात, तेव्हा ते कशाकडे वळत असतील, ते चित्राकडे वळतात. रवींद्रनाथ टागोर हे कवी होते, परंतु त्याच्या वयाच्या 60 नंतर ते पूर्णपणे त्यांनी चित्राला वापरून घेतलं. कारण चित्राचं माध्यम त्यांच्या लक्षात आलं. तुम्ही समजून घ्या की तुम्ही चित्र काढलेलं आहे, ते समजा जर्मनीमध्ये चित्र तुमचं गेलं. जर्मनच्या लोकांना तुमची भाषा कळायची आवश्यकताच नाही. ही मराठी बोलणारी मुलगी आहे, काही मराठी किंवा मराठी बोलणारा मुलगा आहे. चित्रावर तुमच्या चित्रावर त्यांचं सगळं त्यांना समजतं. उदाहरणार्थ असं साहित्यिकांचं पण असतं. एखाद्या साहित्यिकाने समजा मराठीमध्ये एखादी कथा लिहिलेली आहे आणि ती कथा तिकडे टाकून लिहिली तुम्ही जर्मनमध्ये, तर ती कथा त्याला कळणारच नाही जोपर्यंत त्याचं जर्मन भाषेत रूपांतर होत नाही किंवा त्या माणसाला जोपर्यंत मराठी येत तोपर्यंत त्याला कळणार. तेव्हा चित्रभाषा याला प्रचंड महत्व आहे. म्हणून यासाठी माझ्या असं लक्षात आलं की जसं बघा व्यंकटेश माडगूळकर, शांता शेळके अशी मंडळी जी होती, त्याची एक कुलकर्णी, त्याच्या शब्दात चित्र दिसायचं. म्हणजे त्यांच्या लेखनात आपल्याला चित्र पुढं व्हायचं. बऱ्याच जणांना लक्षात असते की आम्ही परवा तिथे एका पुस्तकाला प्रकाशन केलं. ते पुस्तक वाचताना आमच्या पुढे घर यायचं त्यांचं, त्या कुठं राहायला ते यायचं, ते कोंबड्या यायच्या, आपण कोंबड्या पाळलेल्या असायची. हे जे आहे ना, एखाद्या लिखाणाचं चित्र पुढे येणं ह्याला फार महत्वाचं आहे. त्यामुळं आज जर बघितलं तर तुम्हाला माहिती एआयमुळे किती संकट निर्माण झालेली आहे. पण एआयचं संकट आर्ट्स साईडला नाही. आर्ट्स म्हणजे काय, आर्ट्स म्हणजे ह्या सगळ्या कला त्याच्यामध्ये आल्या. साहित्य आलं, चित्र आलं, रांगोळी आली आणि सगळे आल्या, मूर्ती आलं. त्याला मात्र तुम्ही आपण जे म्हणतो तसं त्याला मात्र आपल्याला कुठल्याही प्रकारचं बंधन येत नाही. म्हणून तुम्ही सर्व मुलं विशेषतः नशीबवान आहात. तसं शिल्पा चिटणीस माझी पत्नी आहे, नशीबवान आहे. म्हणून आम्हाला येत नाही. ती कवयित्री पण आहे. मी प्रयत्न करतो, मी लेख लिहितो, पण कविता मला नाही करता येत, मला चित्र काढता येत नाही, मला रांगोळी काढता येत नाही. तसंच स्मिता पोपट्यांचं आहे. म्हणजे आता ते आमचे मित्र कोणते तिथं बसलेले आहेत.
कोणतं बाकी सगळं कर चित्र काढा म्हणून त्याला काढता येणार नाही. हे जे वैशिष्ट्य आहे ना हे फार महत्वाचं आहे. तेव्हा तुम्ही आज बसलेल्या मुलाने लक्षात ठेवा, चित्र काढताना वाचन केलं पाहिजे. चित्र काढताना वेगवेगळ्या तुम्ही गोष्टी वाचल्या पाहिजे. त्याचा परिणाम कशावर होतो तर त्या चित्रावर. मी एवढे मोठे मोठे चित्रकार बघितले, परंतु माझ्या असं लक्षात आलं त्यांचं साहित्याचं वाचन प्रचंड आहे, त्यांचं पेपर वाचन प्रचंड आहे. आणि मग त्या वाचनात ते चित्राकडे वळल्यानंतर त्याच्या चित्रामध्ये बदल येईल. तर बऱ्याच वेळा बघा एखादं चित्र काढलेलं असतं आम्हाला कळत नाही, चित्तीस वेळ मारला तर त्यांना लगेच कळेल अरे नाही असं असं आहे. समजा कोरपे मॅडम आला तर लगेच कळेल, हे कोरपेट दिवस आम्हाला नाही कळणार. तुम्हाला हळूहळू लगेच लक्षात हे असं आहे का या चित्रात आपल्याला जे दाखवलेलं आहे. जे मी जसं तुम्हाला मागायला सांगितलं ते चित्र जे पुष्पावती देशपांड्यांचं बघितलं मला नाही कळलं काय आतमध्ये वाचल्यावर कळलं. पण ते प्रसाद प्रसाद लगेच सांगले यांना असा असा अर्थ आपल्याला उलगडतो. त्यामुळे हे चित्र प्रदर्शन ही सुरुवात आहे. तुमच्या प्रत्येकाचं चित्र प्रदर्शन कसं बनेल त्यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या मागे लागले पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे समजा तुम्ही अभ्यास करत असाल एकाच त्याला गुरु लागत नाही. आता अलीकडे बघतो आपण 11वी 12वीला फक्त नॉमिनल कॉलेजला ऍडमिशन घेतात आणि क्लासेस लावले जातात, बाकी जात नाही. परंतु चित्रकलेला असं करू शकता का तुम्ही? नाही करू शकता. कारण तुम्हाला चित्रकलेला गुरु हा पाहिजेच आणि गुरु हा शेवट पण लागतो. संगीताला गुरु लागतो, गाण्याला गुरु लागतो, वाचनाला गुरु लागतो, बाकीच्या अभ्यासाला पण गुरु लागतो. एखादं डॉक्टर सुद्धा ते बघून ऑपरेशन करू शकतो, परंतु चित्रकलेला असं होत नाही. तुम्हाला त्यातली समज येण्यासाठी, तुम्हाला त्यातली उमग येण्यासाठी हे सगळं करावं लागतं. त्यामुळे हे आजचं चित्र प्रदर्शन मला असं वाटतं की या पुढच्या कालावधीसाठी दिशादर्शक असेल. आणि मला खात्री आहे प्रसाद चव्हाण आणि त्याचे सगळे साथीदार, आजचं हे उद्घाटन प्रसाद चव्हाणांनी केले, मोठं व्यक्तिमत्व आहे. त्याचा बायोडेटा आहे तो फारच मोठा आहे. जेव्हा मी जेव्हा त्याचं वाचतो की त्याला इकडे पारितोषिक मिळालं तिकडे पारितोषिक मिळालं तेव्हा मला अतिशय आनंद मिळतो. विशेषतः बघा त्याला कुठली पारितोषिक मिळाली, पंचायती राज मंत्रालय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नॅशनल अवॉर्ड मिळाले त्याला 2018 साली. ETV मराठीचं गणेश पेंटिंगचं अवॉर्ड त्याला 2006 मिळाले. बिहार फॉरेस्ट डिपार्टमेंटचं अवॉर्ड मिळणे फार सोपं काम नसतं. ते निसर्गातल्या सानिध्यात असतं. त्याला बिहार फॉरेस्ट डिपार्टमेंट नॅशनल लेवलचं त्याला ड्रॉइंग अँड पेंटिंगचं अवॉर्ड मिळालेलं आहे. त्याचं टिळक स्मारक आर्ट एक्झिबिशनमध्ये त्याची चित्र लावलेली होती, त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याचबरोबर शिक्षण भूषण अवॉर्ड त्याला पत्रकार परिषद महाराष्ट्रातर्फे मिळालेला आहे. गुरु द्रोणा अवॉर्ड रेड आर्ट फाउंडेशनचं त्याला UP उत्तर प्रदेश इथं त्याला अवॉर्ड मिळालेला आहे. इंटरनॅशनल त्याला अवॉर्ड गणेश पेंटिंग कॉन्टेस्टचं मिळालं, दुबईचं मिळालं त्याला अवॉर्ड. टोटल 50 पेक्षा जास्त त्याला नॅशनल स्टेट अवॉर्ड सगळे त्याला मिळालेले आहे. तो कथ्थक डान्स त्याचा डिप्लोमा झालेला आहे, तो आचार्य रत्न आहे. आणि स्टेट लेवल पेंटिंगचं त्याच्या कॉम्पिटिशन मध्ये त्याचे प्रोजेक्ट गेलेले आहेत. पोस्ट मध्ये कार्ड कॉम्पिटिशन मध्ये प्रोजेक्ट गेलेले आहेत. डिस्ट्रिक्ट लेवल ड्रॉइंग मध्ये त्याचे प्रोजेक्ट गेलेले आहेत. त्याच्याकडं इंटरनॅशनल गुड आर्ट म्युझियम पोलंड त्याचं कलेक्शन तिथं पाठवलं त्याचा अवॉर्ड मिळाला. रामोजी फिल्मला सुद्धा त्यांनी पाठवलेलं आहे कलेक्शन. आंबेडकर इंडस्ट्रीज मुंबईला पाठवलेलं आहे. म्हणजे एवढं मोठे व्यक्तिमत्व सातारमध्ये तुम्हाला शिकवायला आहे. हे किती महत्वाचं आहे. काही माणसं अशी असतात की वाहून घेतात, ते येणाऱ्या सगळ्या संधी सोडत असतात. तसं हे संधी सोडणार परंतु सातारसाठी धडपडणारं व्यक्तिमत्व आहे. सगळ्या टाळ्या दुसरे पाहुणे मला छान वाटलं. मी ग्रंथ महोत्सवात बसलो आणि मी समोर त्यांना बसलेलं बघितलं. मी म्हणाले हे वेगळं व्यक्तिमत्व. मी त्यांच्याशी आता फोनवर बोलायचो, व्हॉट्सअपवर बोलायचो, परंतु लोकमत हे फार मोठं महाराष्ट्रातला सगळ्यात मोठं कुठलं आहे लोकमत आहे. म्हणजे एखादी बातमी उद्या तुमची चांगली असेल की लोकमतनी समजा ऑल एडिशन लावली की तुम्ही महाराष्ट्रात पसंत करता. अलीकडे पेपरचे एडिशन कशा आहेत, सातारा जिल्ह्यापुरती, पुणे जिल्ह्यापुरती, इथला पुढारी सातारा जिल्ह्याला वेगळं, तसं लोकमतचं पण आहे, पण त्यांच्या हातात असतं. तिथला संपादक काय नेचरचा आहे, त्याची दृष्टी काय आहे. मला इतका आनंद वाटला की काल ते म्हणजे मला 2-3 चित्र पाठवून द्या आणि आजच्या त्यांच्या पेपरमध्ये एका नलवडे यांचं एक चित्र आहे आणि स्मिता कोपऱ्याचं चित्र आहे. त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे समाजातली
माणसं माहिती पाहिजे. हे प्रदर्शन बघायला कुणी यावं हे पण आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून ते आज या ठिकाणी आले त्याची अतिशय आनंदाची बाब आहे. त्यांचं टाळ्यावर स्वागत करूया. त्याच्या मागच्या महिन्यापासून माझ्या माहिती लोक आलेले आहेत. त्याची दृष्टी आहे, त्याच्याकडे विनोद बुद्धी आहे, ती वेगवेगळी तुम्ही आपण जे म्हणतो त्याची चित्र काढतो कसली हसवण्यासाठी असतं आपण जे काय त्याला म्हणतो ते चित्र काढत असतो. हे सगळं जे आहे ते तुम्हाला विशेषतः मिळणार आहे. त्याच्यामुळे हे प्रदर्शन कुणासाठी आहे माहिती तुम्हाला? हे प्रदर्शन कोरबेलसाठी नाही, हे प्रदर्शन चिटणीसांसाठी नाही, हे प्रदर्शन एकासाठी नाही, हे प्रदर्शन तुमच्यासाठी. जसं आपण बघा शाळेमध्ये आपण काय करतो, कीटकांची पुण्यतिथी केली, महात्मा गांधींची जयंती केली आणि अण्णाभाऊ साठेंचं काही केलं, तर ते त्यांच्यासाठी नसतं, ते वाचन करतो आपण त्यांना आणि मग आपल्याला कळतं अरे अण्णाभाऊ साठे काय शिकले नाही, सांगलीपासून मुंबईपर्यंत चालत गेला माणूस लहान असताना. पण तो कुठे कुठे गेला, रशियात गेला, इकडे गेला, तिकडे गेला, त्याच्या साहित्याचं भाषांतर बऱ्याच भाषांमध्ये झालं. मग आपल्याला कळते आणि हे काय तर वेगळं आहे. न शिकलेला म्हणजे शिक्षण हे फक्त औपचारिक असून चालत नाही, अनौपचारिक शिक्षणाला फार महत्व आहे. तुम्ही अनौपचारिक शिक्षण घेता मला माहित नाही कुठले विद्यार्थी कुठल्या विषयाला बसले, पण तुमच्या आईवडिलांना तुम्हाला खूप पडतं. पूर्वी असं होतं म्हणजे आमच्या लहानपणी नाटकात काम करतो म्हटलं की 5,000, पेंटिंग करतं म्हटलं की झालं म्हणजे संपला विषय. आता उलट झालं, एखादा पेंटिंग करणारा जगप्रसिद्ध होतो, एखाद्या नाटकात काम करणारा तुझी पुढे जातो. आम्ही जातो का बाबा दूरदर्शन, आम्हाला नाही संधी, पण ते चिठ्ठी वेळात जाऊ शकतात, मोठ्या वेळात जाऊ शकतात, तुम्ही जाऊ शकता, एकाच जाऊ शकतो. हे सगळं जे आहे ते तुम्हाला ह्या वयात कळलं, आम्हाला कळलं, पण ती कुठल्या वयात कळलं? 60 नंतर कळलं. अरे वयाला किती महत्व आहे. तुम्हाला जर 15 वर्षी, 14 वर्षी, 18 वर्षी, 12 वर्षी जर ह्या गोष्टी समजल्या तुम्हाला किती मोठं काम करताय. त्यामुळे तुम्ही या 3 दिवसामध्ये ते प्रदर्शन व्यवस्थित बघा. 3 दिवसामध्ये स्वतःचं काही चित्र काढायचा प्रयत्न करा, ठेवायचा प्रयत्न करा. या 3 दिवसामध्ये आपल्या आई वडिलांना, शेजारच्यांना हे प्रदर्शन आणून दाखवा आणि आपण एक प्रकारची जागरूकता निर्माण करा अशी मी तुम्हाला ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी डॉक्टर उदय देशपांडे आले, दीपक पवार आले, आमचे गौतम मित्र आहेत, ते गौतम आहेत, फार अभ्यास करते थोडक्यात साधा आहे त्यांचं व्यक्ती, पण त्यांना समज ते मला अनुभव वाटत की आमची चित्रपट ते काय साहित्याच्या कार्यक्रमाला येतात, पण आल्याने ग्रेसची आठवण काय तेवढी ग्रेसची प्रदर्शन करून की ग्रेस गेले आता. पण चित्रावरून कविता करणारे, चित्रावरून लेखन करणारे, चित्रावरून कादंबरी करणारे, चित्रावरून साध्या काही चित्र प्रदर्शनावरून अख्खं चित्रपट निर्माण करणारी माणसं आहेत. त्यामुळं या चित्र प्रदर्शनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. पुन्हा एकदा मी स्मिता पोरपे, शिल्पा चिटणीस त्या दोघींचं अभिनंदन करतो की त्यांनी आपली चित्र इथं आणून लावलेली आहेत, ती तुम्हाला मार्गदर्शन करतील. एकाची चित्र तर आपण बघत असाल, पण आता वेगळ्या दृष्टिकोनातून आपण बघा. विशेषतः प्रसाद सरांचं मार्गदर्शन घेत राहा, परंतु थांबू नका. ठरवलं तर नुसतं चित्र नाही काढायचं, आपण कुठं तर पुढे जायचं ठरवायचं. मागं मी एकच शेवटचं उदाहरण तुम्हाला देतो. तुमच्या रिलायन्सच्या अनिल अंबानी जे बायको टीना अंबानी एक चित्र माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा कित्येक लाखाला घेतलं. म्हटलं काय मस्ती आहे बाईला, कशी पैसे वापरते कुठं पण काय कळत नाही. म्हटलं कसली मस्ती आहे म्हटलं पैशाची. जसं आपण बघतो एखादा माणूस 5 करोडची गाडी घेतो, 10 करोडची घेतो, 1 करोडची घेतो आणि ती 4-5 वर्षांनी बघितलं ते चित्र तिने दुप्पट किमतीला विकलं. म्हणजे चित्र सुद्धा एकत्र माणसं करतात, त्याची इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्या इन्व्हेस्टमेंट करून त्याचा विक्री करतात, त्यांना ती आयडिया आलेली असते. त्यामुळे हे आपल्याला माहीत नसतं आपली दृष्टी काय आहे, आपण कुठल्या दृष्टीने बघायला पाहिजे हे आपल्या लक्षात येते. माझ्या लक्षात आलं की हे वेगळं आहे असं नाही आहे. कित्येक चित्र पूर्वी मला नाव मला लक्षात गेलं, गोव्याचा चित्रकार आहे, तो परदेशात गेला. परदेशात का गेला असेल, त्या काळात ते नूड चित्र काढलं होतं मुंबईमध्ये आणि लोक चिडली, नूड चित्र प्रदर्शनात बाहेर लावलंय म्हणून आणि जाऊन ते दंगा केला. पोलिसांनी त्याला पकडलं, कैदेत घातलं.
त्याने आपलं ठरवून तापच नको उठला, म्हणून तो उठला, चित्रकार इंग्लंडमध्ये गेला. तो जागतिक लेवलचा चित्रकार आहे. आता नाव शब्द नाही त्याचं, पण तुम्ही मी नंतर सांगेल तुम्हाला. तर त्याची चित्र जेव्हा चालू झाली तेव्हा त्या एका इंडस्ट्रीवाल्याने 1000 रुपये दे, 2000 दे, 3000 दे करून सगळी गोळा केली आणि मोठ्या रुपयाला चित्र. केवढी दृष्टी असेल बघा. तर हे सगळं जे आहे ते तुम्हाला आयुष्यात मिळवून अशी मी विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय जय महाराष्ट्र. मी स्मिता कुरपे यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. मंचावरील सर्व मान्यवर व उपस्थित विद्यार्थी, माझे हितचिंतक आणि रसिकजन सगळ्यांना माझा नमस्कार. मी इथे खरं तर फक्त आभार मानण्यासाठीच आलेली आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा मी चिटणीस सरांचे आभार मानते, कारण त्यांच्या फक्त पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हतं माझ्यासाठी. आणि माझी चित्र जे आहे तर ते म्हणजे एका प्रदर्शनाचा पण भाग होऊ शकतं, ते त्यांच्या पाठिंब्यामुळेच मला समजलं आणि त्यांचे खरंच मनापासून आभार. दुसरं म्हणजे मला चित्र जमतं आहे, मी करू शकते हे मला सतत सांगणाऱ्या माझ्या गुरु सौ उज्ज्वला जोशी, की ज्या जे स्कूल ऑफ आर्टच्या फाईन आर्टच्या पदवीधारक आहेत, त्यांचेही आभार. लास्ट बट नॉट लिस्ट माझे मिस्टर राजेश कोरपे यांचे पण मी आभार मानते, कारण मी नवीन नवीन ज्या गोष्टी सतत शिकायचं मला जी इच्छा असते तर त्यांनी मला कायम प्रोत्साहन दिले आणि या प्रदर्शनासाठी पण त्यांनी मला मदत केलेली आहे. तसं तर असा कुठलाही मोठा कार्यक्रम करताना सगळ्यांचाच त्याच्यात हातभार लागलेला असतो. त्यातले काही लोक मला माहिती पण आहेत आणि काही माहीत पण नाही, त्याही सगळ्यांचे मी आभार मानते. मला आणि हे माझं चित्र प्रदर्शन पहिलंच आहे आणि मला शिकायला लागून सुद्धा 2-2.5 वर्ष झालेली आहे, तशी मी या क्षेत्रात नवीनच आहे. आणि अशीच म्हणजे काही नवीन चित्र घेऊन मी परत काही वर्षांनी एखाद्या अशाच प्रदर्शनात सहभागी व्हायची माझी इच्छा आहे. बस एवढं मला आहे. मी शिल्पा चिटणीस यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. संस्कृती कला अकादमीचे प्रसाद चव्हाण सर, एका नलावडे, श्री चिटणीस, त्यानंतर हनुमंत पाटील सर, तसेच कोरपे सर, स्मिता कोरपे आणि समोर बसलेले सर्व रसिक कलाकार आणि उपस्थित असणारे सर्व मान्यवर. आजचा हा अतिशय सुंदर असा म्हणजे माझ्या तरी आयुष्यातला एक इतका सुंदर क्षण आहे की मला वाटलंच नव्हतं की असं माझी चित्र प्रदर्शनात वगैरे मांडली जातील, कारण खूप वर्ष झाली ही चित्र काढून मी आता नवीन काहीच काढलेलं नाही आहे. शाळेमध्ये मी जेव्हा शिकवत होते तेव्हा ते सगळं आपलं अकॅडमिक असतं, त्यामुळे इतर या गोष्टींना वेळ मिळत नाही, ही चित्र काढायला वेळ नाही मिळत, त्यामुळं ते थोडंसं बाजूला पडलं होतं. पण नंतर ती सगळी चित्र अशीच पडून होती, तेव्हा चिटणीस सरांनी सांगितलं की ती प्रदर्शनात मांडली पाहिजे, म्हणून मग त्याला ती मी फ्रेमिंगमध्ये नलवडे सरांकडून करून घेतलं त्या लोकांकडून की तुम्हीच करून घ्या. त्यानिमित्ताने ती बाहेर निघाली आणि इथे प्रदर्शनात मांडली गेली आणि ती बघताना मला खूप छान वाटलं की आपली सुरुवात तरी निदान झाली. आता इतर सगळं बघून आपल्याला कळेल, इतरांचं वर्क बघून की आपल्याला पण काय सुधारणा केल्या पाहिजे, कुठपर्यंत आपण आहे आणि आपल्याला कुठे पोहोचायचं आहे. आज मला प्रकर्षाने आठवण होती ती माझ्या शाळेमध्ये मी याच इंग्लिश स्कूल शाळेमध्ये शिकले. आम्हाला जे एस.बी. कुलकर्णी सर होते ते आम्हाला चित्रकला शिकवायचे, तर आता नाही येत ते, तर त्यांच्यामुळे माझ्यामध्ये चित्रकलेची आवड निर्माण झाली.
शेवटपर्यंत मी ती जपली. त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं नंतर सुद्धा. आणि त्यांचं प्रदर्शन मी इंग्लिश स्कूलमध्ये बघायला गेले ते चित्रांचं. म्हणजे ते गेल्यानंतर त्यांच्या मुलांनी प्रदर्शन भरवलेलं होतं. तर त्यावेळेला ते चित्र बघून इतकं छान वाटत होतं. आणि आज त्याचीच मला आठवण झाली की आज सर असते तर किती छान वाटलं असतं त्यांना. कारण ते शाळेमध्ये सुद्धा भिंती काच कलर किंवा काही अशा भिंती जागा होत्या शाळेतल्या, तिथं माझ्याकडून मोठी चित्र काढून तिथे लावायचे कायम. हे त्यामुळे शाळेत गेल्यावर मला खूप या गोष्टी आठवतात. तर आज ही सगळी चित्र स्मिता कोरपे असतील, त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून चित्र काढलेली आहेत. वेगवेगळे आपल्याला ती माध्यमं म्हणजे मला तर खूप नवीन वाटली. मी केलेलं नाही आहे त्याच्यामध्ये कधी, नक्की करणार आहे मी. त्यांच्याकडून शिकेन मी ते. ती माध्यमं पण मला हाताळायची आहेत. आणि एकांकिकांचा काही प्रश्नच नाही आहे. फारच सुंदर त्यांची चित्र आहेत. खूप शिकण्यासारखं आहे. आता तुम्ही तर त्यांच्याकडून सगळ्यांकडून प्रसाद चव्हाण सर असतील, नलवडे असतील, त्यांच्याकडून तर शिकलेलाच आहात. पण मी पण त्यांना त्या दिवशी म्हणाले की मलाही तुम्ही गायडन्स करा आणि खूप मला सुधारणा करायच्या आहेत चित्रांमध्ये, तर तुम्ही नक्कीच मला मार्गदर्शन करा. पुढचं जेव्हा प्रदर्शन असेल तेव्हा खूप नवीन चित्र मी काढीन आणि नक्कीच त्यात सुधारणा असेल. तर एकूणच या सगळ्या आजच्या समारंभामुळे मला खूपच छान वाटलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण आलात इथं कौतुक करण्यासाठी. आमचे डॉक्टर देशपांडे पण आले. त्यांनाही चित्रकलेत माझे रांगोळ्या असतील, चित्र असतील, भरपूर कौतुक आहे. ते नेहमी मला प्रोत्साहन देत असतात. त्यांचंही मी स्वागत करते आणि इथे 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला आता ते श्री कुलकर्णींची त्यांनी सांगितलं ना, शिक्षक किती महत्वाचं असतं तुम्हाला. ती परीक्षेला बसली होती ड्रॉइंगच्या आणि घरी बसली, परीक्षेला गेली होती, विसरली. तर ते कुलकर्णी तिच्या घरी गेले आणि म्हणजे चल 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 परीक्षेला चला, आणि परीक्षेला गेली. म्हणून तिला त्या ड्रॉइंगच्या 2 परीक्षा झाल्या. पण आपल्याला म्हणजे त्या काळात ती परिस्थिती नव्हती, खरं आहे. पण आपल्याला कळलं पाहिजे की मला कशामध्ये इंटरेस्ट आहे आणि मी काय केलं पाहिजे. तसं ती कुठल्या साईडची, तिचं ड्रॉइंग चांगलं, तिचं नाटक चांगलं, तिचं रांगोळी चांगली, ती कविता करणार, लेखन करणार. पण ती साईडला कुठे गेली, बीकॉमला. ती बीकॉम झाली. पण तशी असतं बघा, लग्न झालं आणि इथं बड्डे स्नेकमानचे एटीडी कॉलेज निघालं. तर ते एटीडी कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी जी मुलं लागतात, ती ज्यांची 2 ड्रॉइंग परीक्षा पास झालेली असतात ना, ती मुलं लागतात. ती घरी आले ओळखत येत नाही. ती यादी कुठून मिळाली ना, लग्न झालं होतं. मला आठवतं माझा मुलगा काय 1 वर्षाचा असेल आणि तिच्याशी बोलले ते आणि तिने ते अटेंड केलं. तेव्हा ती एटीडी झाली. एटीडी झाल्यामुळे काय झालं, तिला डीएड म्हणून नोकरी मिळाली शाळेमध्ये. मग तिने पुन्हा एएम केलं, डीएडची ती बीएड झाली. तेव्हा तिने पेन्शन आहे तिला गव्हर्नमेंट. म्हणजे माझ्यावर समजा वाईट परिस्थिती आली तर मला ते उपयोग लक्षात येते. तर तुम्हाला काय सांगितलं मी, तर तुम्ही पालकांचं कौतुक केलं पाहिजे. तुमचे कोणी शिक्षकांनी सांगितलं तुमची कला ओळखून, म्हणजे पूर्वी हे नव्हतं पण आता कलेला जास्त किंमत आलेली आहे. त्याच्यामुळे हे पुन्हा तुम्हाला उदाहरण देण्यासाठी मी पुन्हा उभं राहिलो की एखाद्याच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला संधी मिळवायची असेल तर तुम्हाला आवड कशात आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही गेलं पाहिजे. नंतर संधी येत नाही. नशिबाने तिला आली, तिला ती कला जोपासता आली, तिच्या विद्यार्थी तिच्या हाताकडून गेले, ते शिकले. परंतु एखादी मुलगी, एखादी मुलगा ज्याला आवड असणाऱ्या गोष्टीकडे न जाता मैत्रिणी बरोबर समजा निघालो त्या बाजूला गेलो, मित्रांबरोबर गेलो त्या बाजूला गेलो, हा विचार न करता या वयामध्ये तुम्हाला ज्याची आवड आहे त्याच्यामध्ये तुम्ही पुढे जावा असं मी तुम्हाला विनंती करतो. अजून एक श्रद्धा काय म्हणतो, श्रद्धा जगताप यांचा एक सत्कार माननीय पाटलांनी करावा शिकला. सिद्धी जगताप श्रद्धा म्हणजे कोण काय जर मी श्रद्धा असली की सिद्धी प्राप्त होणारच. मीच आहे म्हणायचं.
एकांत नलवडे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. आज मला काहीतरी बोलायचं आहे, त्यामुळे सरांनी संधी दिली, त्यामुळे सरांचे मी आभार. कधी वॉटर कलरमध्ये, कधी पोस्टर कलरमध्ये, कधी पेन्सिलमध्ये, कधी तेल चित्रामध्ये, कधी तेल चित्रामध्ये, अशा वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या स्ट्रोकमधून किंवा वेगवेगळ्या काही प्रयत्नातून मी चित्र काढण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज या ठिकाणी चित्र प्रदर्शन म्हटलं की प्रत्येक आर्टिस्ट आपले मास्टरपीस लावण्याचा प्रयत्न करत असतो. पण आज चिटणीस सरांनी आणि प्रसाद सरांनी काही दिलेल्या योग्य काय म्हणून आपण सर आता चित्रकारांचं मी वेगवेगळ्या प्रेरणातून मला एक अशी सरांनी हे केली की वेगळा प्रयोग करण्याची संधी मला दिली. चित्र छान लावण्यापेक्षा, चित्र छान प्रेझेंट करण्यापेक्षा मी रेग्युलर चित्रांमध्ये जे काही प्रयत्न करतोय, म्हणजे जे काही कामं करतोय स्केचमध्ये, पेंटमध्ये किंवा तेलचित्रामध्ये, तरी छान कामं लावण्यापेक्षा रेग्युलर मी जे काही कामं करतोय ही लोकांना कशी भावतात किंवा लोकांना त्यातून काय समज निर्माण होतो त्यातून, किंवा छान चित्र दिसण्यापेक्षा माझी कामं म्हणजे काय म्हणतात सर्वांना त्याच्यात अभ्यास काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मला दिली. त्यामुळे मी छान चित्र प्रेझेंट न करता माझी जी काही रेग्युलर चित्र कामाचे आहेत ते मी लावलेले आहेत. आणि सर आम्हाला कलाकारांना अशी नेहमी हे व्यासपीठ आणि गॅलरी उपलब्ध करून देतात, त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो आणि मान्यवरांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि कला रसिकांचे मी आभार मानतो. एखादं उदाहरण सांग तुझ्या आयुष्यात तू चित्र करायचं बोल. असं लगेच कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असणारे संस्कृती कला अकादमीचे चित्रकार श्री प्रसाद चव्हाण सर यांना अशी विनंती आहे की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, इथे जमलेले कला रसिक आणि आज ज्यांची चित्र इथं प्रदर्शित झाली असे सर्व चित्रकार मंडळी, आज हे जे काही प्रदर्शन भरले ते मला फार कौतुक वाटतं. ह्या गोष्टीचं मी बऱ्याचदा मागच्या कार्यक्रमातून बोलून दाखवलंय की चित्रकार म्हणजे आता भारतासारख्या देशामध्ये जर बघितलं आपण आणि इतर देशांची जर आपण तुलना केली तर मात्र चित्रकार किंवा जो कलाकार असतो, विशेषतः चित्रकार म्हणेल मी, कलाकाराचा जो असतो तो चित्रकार, तर ते चित्रकारांना पुरेशी संधी किंवा पुरेसं व्यासपीठ या आपल्या देशामध्ये तसं उपलब्ध नाही. म्हणजे ते त्यांना निर्माण करावं लागतं, त्याच्यासाठी त्याला झगडावं लागतं. तर अशा छोट्या कार्यक्रमामधून म्हणजे ही जी संधी असते ना, अशी प्रदर्शनं भरवल्यानंतर, कारण चित्रकार काय करतो, स्वतःच्या भावना तो कागदावरती रंगरेषा रूप आकार यांच्या माध्यमातून तो साकारत असतो. पण त्या साकारलेल्या भावना फक्त त्याच्या पुरत्या मर्यादित न राहता त्या समाजापर्यंत कशा पोहोचतील याच्यासाठी त्यानं स्वतः प्रयत्न करणं गरजेचं असतं. आणि ते प्रयत्न करत असताना त्याला जोड लागते ती मदत करणाऱ्या माणसांची. अशी जर मदत करणारी माणसं म्हणजे विशेषतः मी खूप आभार मानतो या सगळ्या कार्यक्रमाच्या दृष्टीने की आपले चिटणीस साहेब प्रत्येक वेळी म्हणजे ते स्वतः त्यांचं जर आपण अंग बघितलं तर साहित्यिक आहेत ते स्वतः, पण चित्रकारांच्या बद्दलची तळमळ ही त्यांची कायम आहे. म्हणजे मी कित्येक दिवस बघतोय, सरांना आठवत नसेल मी कॉलेजला असताना एक मोठी एक स्पर्धा भरवली होती आम्ही, जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धा. त्या रंगभरण स्पर्धेच्या
कार्यक्रमादरम्यान सरांना आम्ही भेटायला गेलो तर सर अशी अशी स्पर्धा आम्ही घेतोय आणि त्या स्पर्धेसाठी आम्हाला मुलांना द्यायसाठी काही रोख रकमेची बक्षीस हवी. सरांनी दुसऱ्या मिनिटाला ते मान्य केलं आणि सरांनी ती बक्षिसं दिली सुद्धा, ती रोख रकमेची बक्षिसं. म्हणजे असं की त्याच्यात कुठलाही विचार नाही, त्याच्यात कुठलाही स्वार्थ नाहीये त्यांचं फक्त मनात एवढंच असतं की चित्रकारांनी इथं यावं, त्यांची कला प्रदर्शित करावी, ती जगासमोर आणावी, तुमची चित्र विकली जावी, हे मेन त्यांचं महत्वाचा मुद्दा असतो. आणि त्यांच्याच माध्यमातून हे जे चित्र प्रदर्शन भरते आणि सगळ्यात मोठे आभार त्यांचे मानायला पाहिजे, की त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळा. आणि साताऱ्यासारख्या छोट्या ठिकाणी आपली मोठी एक गॅलरी होती, मराठा आर्ट गॅलरी. तिथं आम्ही सगळेजण चित्रकार प्रदर्शन भरवायचो. काही कारणास्तव ती बंद पडली, पण त्याच्यानंतर चित्र कुठं प्रदर्शित करायची होती हा मोठा प्रश्नचिन्ह चित्रकारांसमोर होता. पण अलीकडच्या काळामध्ये या 5-7 वर्षांमध्ये आज ही आपल्याला गॅलरी उपलब्ध तर आहे, पण नुसती उपलब्ध नाही तर फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे. एकही रुपया न घेता जिथं तुम्ही चित्र लावू शकता एवढी मोठी आणि त्यातलाच हा उपक्रमाचा आजचा हा एक्झिबिशनचा दिवस. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मला त्यांनी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि विशेषतः इथे जी काही चित्र आहेत, कोरपे मॅडम इतर वेगवेगळ्या भारतीय चित्रशैलीमध्ये त्यांनी चित्र केलेली आहेत. त्याच्यानंतर शिल्पा मॅडमची पण काही चित्र आहेत आणि एकांची पण काही चित्र आहेत. तर चित्र काढत असताना सगळं चित्र खूप सुंदर आहे, पण चित्रकारांनी एक लक्षात घ्यायची गोष्ट की आपल्याला इथेच थांबायचं नाही, आता ही आपली सुरुवात आहे आणि आपल्याला याच्यातला फुल स्टॉप आपल्याला शोधायचा नाही. तुमचं काम सतत चालू ठेवा आणि वेगवेगळ्या शैलींचा, त्यातल्या शास्त्रशुद्ध शैलींचा, शास्त्रशुद्ध अभ्यास कशाचा होणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा. आणि हे तर व्यासपीठ तुमच्यासाठी उपलब्ध आहे, पण पुणे, मुंबई अशा ठिकाणी तुमची चित्र लागावी अशी मला मनोमनी इच्छा वाटते. आणि सर्वांना शुभेच्छा या प्रदर्शनासाठी. आणि सर्वांना तुम्ही आवर्जून सांगायचं असलेली मंडळी, आजूबाजूच्या लोकांना की प्रदर्शन बघण्यासाठी या. कारण कसं होतं, आपल्या कलेचं कुठंतरी कौतुक झालं की त्याच्यातनं मोठं प्रोत्साहन आपल्याला मिळतं, त्या प्रोत्साहनातूनच नवीन कला निर्माण होते. त्यामुळे प्रत्येकाने ही जी चित्र प्रदर्शनाची आपली जी काही पर्वणी ती थोडी आपल्या सादरकारांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना घेऊन या, निमंत्रण करा त्यांना. सर्वांना शुभेच्छा आणि मला उद्घाटनासाठी बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. मी थांबतो. प्रसाद सर यांच्या मनोगतानंतर मी विनंती करते की कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री हनुमंत पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. मी उभा राहायच्या आधी स्मिता मॅडमने सांगितलं मला की सगळे रसिक चित्र बघायला आले आणि जिथं चित्रकारांची चित्र लावले त्यांना कौतुक हवं आहे. त्यामुळं पाचशे लोक असं मॅडमने मला उठायच्या आधीच सांगितलं. छोटी डायरी आहे आणि डायरीचं फक्त एकच पान, त्यामुळे काही जास्त बोलणार नाही मी. परंतु खरंच कौतुक करायला पाहिजे दीपलक्ष्मी नागरिक संस्थेचे श्री चिटणीस सर. आतापर्यंत आम्ही फक्त कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटायचो, फोनवरून बातमीच्या अनुषंगाने भेटायचो. हा माणूस नेमका काय करतो? नाव दीपलक्ष्मी नागरिक संस्था, सभासदांसाठी मेळावा घ्या, एखादी स्कीम काढा, सभासद वाढवा, कर्जाची योजना द्या. हे कुठं साहित्य, पुस्तक, संगीत, गाण्यांचा कार्यक्रम म्हणून नेमकं काय, हे रसायन काय आहे? आज मला जरा जास्त जाऊन बघायला मिळालं किंवा भेटायला मिळालं. परंतु छान आहे, म्हणजे आपल्या एखादा लाभांश असेल, आपल्या पतसंस्थेचा आधार घेऊन ज्या कलागुण आहे त्याला प्रोत्साहन देणं, हे मला असं वाटतं लेखक पण आहे, लेखक साहित्यिक तेच म्हणून नेमकं काय रसायन आहे हे एक नाही, हे प्रचंड रसायन आहे. पण त्यांनी एक पतसंस्थेचा आधार त्याला शोधला. लोक प्रॉफिटवर प्रॉफिट, शाखावर शाखा वाढवत जातात, हे नवीन नवीन कला शोधत जातात. म्हणजे साहित्य झालं, चित्रपट झालं, म्हणून आता हे चित्र प्रदर्शन, उद्या छायाचित्र प्रदर्शन घेऊ शकते. मला असं वाटतं मॅडम मी काही जास्त बोलणार नाही, कारण चित्रकार हा चित्रातनं बोलतो, पत्रकार हा
बातमीतून बोलतो आणि छायाचित्रकार त्याच्या फोटोमधून बोलतो. त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही, परंतु चिटणीस साहेबांनी व्यासपीठ दिले तर 2 शब्द आपल्याशी बोलायला मला आवडेल. स्मिता कोरपे मॅडमचं छान प्रदर्शन आपण बघितलं. मी सुरुवातीला आल्यानंतर बघितलं की चित्र बोलकी आहे, म्हणजे काय भावना आहे काय आहे ते त्या चित्रामधून लक्षात येतं. चित्रकार दिसतो त्या चित्रामधून. मला असं वाटतं तरुणांचा मित्र एकांत त्याचे पण छान चित्र आहे आणि त्यानं तो म्हटला की सुरुवातीची चित्र मी लावले, बेस्ट चित्र नाही लावले, पण मला असं वाटतं लावायला पाहिजे, सर्व प्रकारची लावायला पाहिजे. तुझा प्रवास दिसला पाहिजे की सुरुवात जसं मॅडमने स्मिता मॅडमने जसं सांगितलं ही माझं पहिलं चित्र, त्यानंतर मी हे केलं, नंतर ते डेव्हलप केलं. बघायला पण छान असं चित्रपट असं आपल्याला वाटतं. मला असं वाटतं तू पण छान चित्र बसवायला पाहिजे. मॅडमची बघा, मॅडमशी बोलताना असं जाणवलं की मॅडमने जी चित्रावर चित्र काढली ती छानच आहे, परंतु मॅडमने ज्यावेळी समोर एखादा वस्तू आहे घटना आहे ती पाहून काढलेले चित्र बोलके तिथं आपल्या भावना त्या चित्रामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे त्या चित्रकार काढत असताना चित्र तर त्याच्या भावना त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं सगळ्यात पहिली जर कला कुठली असेल जसं सांगतील प्रसाद सर की सगळ्यात ज्यावेळी काही नव्हती, लिपी नव्हती, भाषा नव्हती, त्यावेळी सगळ्यात पहिली कला चित्रकला होती. चित्रकला जर अस्तित्वात नसते तर शिवाजी महाराज आपल्याला कळले असते का, त्यावेळी फोटोग्राफी होती का, श्रीराम असेल, श्रीकृष्ण असेल, जे काही कल्पना असते, देवदेवता असेल, ही कुणामुळे जिवंत राहिल्या, कुणामुळे आपल्या समोर एक चित्र निर्माण झालं, हे चित्रकाराने केलं लक्षात ठेवा. त्यामुळे मला असं वाटतं इतिहास आणि संस्कृती जपण्याचं काम सुद्धा चित्राच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने चित्रकार करतो. ते या पुढे सांगितलं फुलस्टॉपचा आम्हाला अर्थ कळतो. अवतरण फुलस्टॉप स्वल्पविराम असलं पाहिजे. कुठल्याही कलेच्या बाबतीत फुलस्टॉप कधीच असला नाही पाहिजे. कधी कलाकार पूर्ण मोठा थांबत नसतो, त्याला कायम स्वल्पविराम मिळालेला असतो. फक्त मी एक सांगतो विद्यार्थ्यांसाठी चित्रकला फार महत्वाची आहे. माझा लहान मुलगा आहे, आता सर जसं म्हटले की 11वी 12वी नंतर काय कॉलेज राहिली नाही, आपण काय केले कॉलेजला तुम्हालाही माहिती आहे. आमच्या दाद्या पण उडाले 12वीला, पण शिकलो आपण आयुष्य शिकलो 10वी 11वी 12वी मध्ये. आता 11वी 12वी मध्ये कॉलेजलाच जायचं नाही, आता अकॅडमी. माझा मुलगा खूप छान चित्र काढायचा, म्हणजे आपल्या कोरोनाच्या काळात 2020ला मुलं काय करणार म्हणून आम्ही त्याला चित्राचे नाद लावला. मग त्याने जे युट्यूबवरनं चित्र काढायला लागला, खूप छान चित्र काढायला लागला. चित्रकलेचा काय फायदा होतो तुम्हाला फक्त विद्यार्थ्यांना सांगतो की तो चित्र काढायला लागला, तो असा घरामध्ये बसलेला असला चित्र काढताना त्याला ताण भूक काही लागेल. आम्ही बाजूला गोंधळ बडबड सगळं झालं, तो कंटिन्यू बसला की 3-4 तास 5 तास कंटिन्यू त्याचं. मी म्हणायचं त्याचा हात दुखतोय का मान दुखतोय काय नाही, तो त्या चित्रात एवढा इन्व्हॉल्व जायचा. मी आणि मुलगी आम्ही गोंधळ घालायचो बाजूला, आमचा खेळ चालू, त्याचं लक्ष नसायचं. त्याचा फायदा काय झाला, 9वीला तो 73% मार्क्स होते, पुण्यामध्ये आहेत होता. CBSEला 9वीला 73% मार्क होते. त्याच्या काय चित्रकारच आहे, शेवटी लक्षात ठेवा चित्रकार आहे सगळ्या कलेचा पाय. त्यातनं एक तर तुमची एकाग्रता निर्माण झालेली असते, स्मरणशक्ती वाढते, कल्पनाशक्ती वाढते. 9वीला होता 73% मार्क्स मिळाले, 10वीला काय त्याच्या मनाला माहित नाही, अचानक अभ्यास करायला लागला. जसं चित्र काढायला 5-5, 6-6 तास बसायचा तसं तो अभ्यास करायला लागला, कंटिन्यू अभ्यास करायला लागला. काय करतोय, एकदा तर मी सांगितलं होतं त्यावेळी आजारी पडला. मी म्हणणार कुणी सांगितलं तुला, नाही म्हटलं मला आवड आहे, पूर्वी मी चित्र काढत होता, आता मला अभ्यास करायचा 10वीचा. आणि तो 10वीला 98.4% मार्क्स केले वर्ष मिळाले. तो म्हटला आमच्या त्याच्या जे वर्गातले मित्र होतो तो काही 90 नंबरला होता, 73% मध्ये 9वीला 90 नंबरला होता. तो म्हटला जे पहिले दुसरे होते त्याने रिचेकिंगला टाकले म्हटलं. आता मग म्हटलं तुझंही टाकूया, नाही म्हटलं आता ते सोडून द्यायचं. म्हटलं एकदा चित्र काढलं ते झालं, तसं आम्ही पेपर दिला की संपलं म्हटलं. आता तो जीईचा अभ्यास करतोय. मग मला काय चित्रकलेचा फायदा होतो सांगतो, तो आत्ता 16 तास 18 तास अभ्यास करतोय. म्हणजे ही एकाग्रता, हे स्मरणशक्ती, हे एकत्र बसण्याचे, एका जागेला बसण्याची कुठून आलं तर मला असं वाटतं हे त्याला चित्रकलेने दिलं. त्यामुळे चित्रकला विद्यार्थ्यांना तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचे आहे. या चित्रकलेमुळे तुमची एकाग्रता तर वाढणारच आहे. दुसरे अजून 2 फक्त उदाहरण देतो आणि थांबतो. चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना प्रचंड संधी. सांगलीमध्ये मी आता होतो, ते आता आपल्या याच्यामध्ये संग्रहालयामध्ये बघा ते ज्याची युनेस्कोमध्ये निवड झाली, किल्ले बनवले बघा, ते रमेश बुलर्गी म्हणून साधा चित्रकार. काय त्याच्या मनाला माहित नाही, चित्र करता करता ते शिल्प तयार करायला लागले. शिल्प करता करता त्याने अशी आता आपल्या साताऱ्यामध्ये आवर्जून बघा, गड आपले जे रायगड असेल, शिवनेरी असेल, प्रतापगड
पण असे बनवले म्हणजे कडा हुबेहूब कडा, ती कडा त्याचं स्क्वेअर सेंटीमीटर त्याचं मिलीमीटर मध्ये यांनी तयार केलंय. त्या कडेची जी उंची असेल यांनी मिलीमीटर मध्ये ती तयार केलेली कडाची प्रकृती, ते सगळ्या आपल्या संग्रहालयामध्ये सातारच्या उपलब्ध आहे. त्याची युनेस्को मध्ये नोंद झाली. आता त्यांची अशी परिस्थिती आहे, साधा चित्रकार खाण्याला महाग होता. सर म्हटले तसं कुठं मला जॉब मिळेल काय शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला, अशा पद्धतीने तो CSB वरती जात होता. आजची परिस्थिती अशी आहे की त्यांनी फक्त सांगायची मला 1 कोटी पाहिजे, 2 कोटी पाहिजे, लोक त्याच्याकडे हे शिल्प करून दे, आम्हाला एक मंदिर बांधायचं आहे, आर्किटेक्चरने डिझाईन केलेलं असतं, ते शिल्प आम्हाला हुबेहूब पिक्चर मध्ये बघितलं असतं, ते असं मला झोपडपट्टी पुनर्वसनाची अशा टोलेजन तशी प्रकृती म्हणजे ती ज्या सेंटीमीटर मध्ये असेल त्याचं डिझाईन आर्किटेक्चर त्याची प्रकृती छोटी करून द्यायची. तर त्याला आता कामं संपत नाही, अख्खं कुटुंब त्याचं कामाला लागलेलं. म्हणजे बघा काय ताकद असते, मला सांगायचं काय चित्रकले. आता तुम्हाला सांगतो की आमचं वर्तमानपत्र असतं, वर्तमानपत्रात आम्ही सगळ्या बातम्या लिहितो, शब्द लिहितो, एक फोटो अख्खं पानाचं ते बोलून टाकतो. म्हणजे चित्र आणि छायाचित्र हे सांगावं लागत नाही, हे काय आहे, हे काय म्हणतंय, हे बोलतं चित्र तुमच्याशी, ते सांगतं. आता मॅडमचं जे झाड पडलेलं चित्र आहे खूप छान, जे दुःख काय आहे ते मॅडमला कळतं, त्यापेक्षा तेवढंच त्या मॅडम त्याच्या दुःखाच्या भावना त्याच्याबद्दल आहे, स्मृती आहे त्याच्यामध्ये अडकलेल्या, तर ते आपल्याला कळतं. त्यामुळे मला असं वाटतंय छायाचित्रकारांचा विद्यार्थी तुम्हाला सांगायचं म्हणजे एखादं पुस्तक सरांनी सांगितलं, एखाद्या पुस्तकामधला जो आशय आहे अख्ख्या त्या मुखपृष्ठावरती त्या आशयाचं छायाचित्र होतं, आणि ते छायाचित्र बघितल्यानंतर पुस्तक काय आपल्याला कळतं. ते 200 पानाचं असू द्या, 500 पानाचं नाही तर 1000 पानाचं पुस्तक असतं, त्याचं जे कव्हर बघतो ना आपण, कव्हर बघितलं की ते पुस्तकातला मजकूर कळतो आपल्याला. एवढी ताकद त्या एका छायाचित्रात असते किंवा चित्रात असते. मला असं वाटतंय आता जे काय ह्या चित्रकलेचे विद्यार्थी असतील त्यांना खरंच भविष्य तर उज्ज्वल आहेच. दुसरं आणखीन जास्त काही सांगणार नाही, अजून यायचं मी सांगणार होतो, पण सरांनीच सांगितलं की AI उद्या कुठल्याही क्षेत्रात म्हणजे आमच्या पत्रकारिता क्षेत्रात AI तुम्हाला कॉपी करून देईल, डिझाईन करून देईल, त्याच्यात भावना आणू शकत नाही, बुद्धी चालवू शकत नाही. त्यामुळे याची भीती नाही, परंतु याचा तुम्हाला पण चित्रकलेसाठी काही उपयोग करता येईल का असं तुम्ही करू शकता. मला असं वाटतं त्यामुळं हे जमाना येऊ द्या किंवा अजून काय येऊ द्या. मागं मला असं वाटतं काय आलं होतं ते चित्रपटाचं काहीतरी आलं होतं, त्यावेळी पण मला शब्द आठवलं. आणखी जास्त बोलून नाही, शेवटची छोटी गोष्ट सांगतो आणि थांबतो. एका गावात काय होतं, ही कलकत्त्यातली गोष्ट आहे, छोटीच गोष्ट आहे. कलकत्त्यामध्ये पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता. कलकत्त्यामध्ये जुनी गोष्ट आहे, एक विद्यार्थी हुशार असतो. विद्यार्थ्यांचं कसं असतं बघा, आपल्या घरात मुलं आहेत, नातू आहे, सगळं आहे, खूप हुशार असतो. लहानपणापासून खूप हुशार असताना आपल्याला माहिती आहे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तर मुलगा हुशार चुलचुलीत असल्यामुळे सारखे घरचे विचार करतात तुला भविष्यात काय व्हायचंय बाबा, तुला इंजिनियर डॉक्टर काय व्हायचंय. तर तो म्हणतो, कलकत्त्यातली गोष्ट असल्यामुळे तो म्हणतो मला ते समोरचा जो टांगेवाला आहे, जसे आपल्याकडे रिक्षावाले असतात तसं तो म्हणतो टांगेवाला मला व्हायचं. का तर तो त्याच्या घरासमोर तो टांगेवाला रोज ते लाल ते हॅट इंग्रजांसारखी बूट, लाल ड्रेस, कोट सारखा, त्याला ते रुबाब छान वाटतं. लहानपणापासून तो मूल मोठं असताना ते बघत असतो समोरचा टांगेवाला, तो त्या टांग्यामध्ये बसतो, टगडक टगडक करून असा टांगा चालवतो. तर ते घरचे सगळे समजून सांगतात तू हुशार आहे, छान आहेस, बुद्धिमान आहेस, काहीतरी नवीन सांग. काहीही नाही म्हणतो, मला ते टांगेवालाच व्हायचं म्हणतो, कारण त्याच्या डोक्यात बसलेला असतो टांगेवाला. शिक्षकांच्याकडे नेतात, शिक्षक त्याला सांगायचं प्रयत्न, लहानपणी तुम्हाला माहिती हट्टी असतं, म्हणतो नाही तुम्ही काही सांगितलं तर मी टांगेवाला सांगा. ठीक आहे, मला आता काय करायचं मुलाचं, मुलगा तर हुशार आहे, चुनचुनीत आहे, शिक्षक पण, शिक्षकांना टेन्शन, पालकांना टेन्शन, आता काय करायचं म्हणजे याला कसं करायचं. ते म्हणजे एक जण त्याला सुचवतात, आपल्या कलकत्त्यामध्ये स्वामी विवेकानंद आहेत, एक बुद्धिमान माणूस आहे, त्यांच्याकडे घेऊन ते काय इलाज किंवा ते काय उपाय सांगतात ते आपण पाहूया. ते मुलाला घेऊन त्याचे पालक शिक्षक जातात, स्वामी विवेकानंदांच्याकडे जातात. स्वामी विवेकानंद म्हणतात चला ठीक आहे, ते समजून घेतात स्वामी विवेकानंद काय नेमकं ह्याचं काय म्हणणं आहे, पालकांचं काय म्हणणं आहे ते समजून घेतात. तर ठीक आहे तुम्ही थांबा, मी त्या मुलाला घेऊन जातो. ते मुलाशी गप्पा मारत असं थोडंसं अंतर जातात, पुढे जातात, मंदिर लागतं, ते मंदिर तिथं थांबतात. त्या मंदिरावरती मस्त असं छायाचित्र असतं, चित्रकारांनीच काढलेलं असणार, आपल्या चित्र काढलेलं असतं असं छान. त्यामध्ये टांगा आहे, मागा अर्जुन बसलाय, बाण थोडाशे ते घोडे आहेत टांग्याला, रुबाबदार टांगा, आणि श्रीकृष्ण बसलाय.
तो टांगे हाकायला. तर तो त्यावेळी स्वामी विवेकानंद सांगतात त्या मुलाला, तू टांगेवाला व्हायचा ना, तू हो 100% हो, पण व्हायचं असेल ना त्या श्रीकृष्णाला सारखा हो. सरळ ते म्हणजे सांगण्याचा अर्थ काय की आज हा सगळा जो व्याप करताय विना मोबदला हे श्री चिटणीस सर, काय काय त्या माणसाला पडलं हे सांगा बघू. त्या चित्रकलेशी काय पडलंय का काय साहित्याशी, परंतु एक व्यासपीठ दाखवावं आणि त्यांच्या दीपलक्ष्मीप्रमाणे एक दीप दाखवावा प्रत्येकाच्या कलेला. हे करण्याचं काम मला असं वाटतं स्वामी विवेकानंदांसारखं मी म्हणणार नाही, तुलना करणार नाही, परंतु एक छोटा दीप प्रत्येक कलेमध्ये दाखवण्याचं काम मला वाटतं शिरीष पटवर्धन शिरीष चिटणीस सर करतायत. तर परत एकदा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. मला इथं बोलवल्याबद्दल, आपल्याशी संवाद साधायला बोलवल्याबद्दल परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू. यानंतर एक छोटासा कौतुकाचा कार्यक्रम आपण घेत आहोत. मी प्रसाद सर यांना अशी विनंती करते की त्यांनी या छोट्याशा कार्यक्रमाचे सूत्रे हाती घ्यावी. प्रदर्शनाचं नियोजन चालू असताना मी चिटणीस साहेबांना एक विनंती केली, कारण नेहमीच माझं कसं असतं विद्यार्थ्यांच्या बाबतीत कुठली गोष्ट आली की ती थोडासा स्वार्थी होतो. त्यातलाच एक भाग त्यांना म्हटलं, सर आमच्या काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरती जी एक एक्झिबिशन झालं होतं त्याच्यात गोल्ड मेडल मिळालेले, तर त्यांना आम्हाला या कार्यक्रमात बक्षीस देऊ द्या. तर त्यांनी या छोट्याशा कार्यक्रमासाठी मला परवानगी दिली. एक 5 मिनिटाची बक्षीस आपण त्या विद्यार्थ्यांना देऊया, त्यांचं कौतुक होणं पण गरजेचं आहे. संस्कृती कला अकादमी सातारा या ही जी चित्रकलेची आपण एक संस्था गेली अनेक वर्ष चालू केलेली आहे, तर त्याच्यात विविध मुलं चित्रकलेची शिक्षण घेत असतात आणि शिक्षणाबरोबरच या विद्यार्थ्यांची चित्र आपण देश परदेशातही पाठवत असतो. तर त्यातलाच एक भाग म्हणजे शिमला इथं एक मोठं आर्ट एक्झिबिशन झालं होतं इंटरनॅशनल. त्या इंटरनॅशनल आर्ट एक्झिबिशन मध्ये आपल्या सातारच्या म्हणजे माझ्या कला अकादमीच्या 3 विद्यार्थ्यांची तिथं गोल्ड मेडल मिळालेले. तर त्यांना मी आपल्या पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस इथं देतोय. हर्ष पराग जिमन, सिद्धी राहुल जगताप आणि सानिका प्रकाश पडतरे या तिघांनी पुढे यायचं आणि हे पारितोषिक तुम्ही घ्यायचं. हर्ष जिमन, हर्ष चिमण, सानिका प्रकाश पडतरे, सुरू भारती कला केंद्राच्या वतीने आपण दरवर्षी विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असतो. त्याच्या जशा संगीतामध्ये 9 परीक्षा असतात विषयापर्यंत, तर तशी चित्रकलेमध्ये आपण परीक्षा असतात. तर त्याच्यातल्या काही विद्यार्थ्याला आपल्याला गोल्ड मेडल त्या एक्झाम मध्ये मिळालेले, त्यांची आपण इथं पारितोषिक देऊन त्यांचं कौतुक करूया. हर्ष पराग जिमन, सिद्धी भारी
सानिका प्रकाश पडतरे. समीहन कुलदीप पवार. वैभवी हर्षल मुळे. सर या तुम्ही या तुमच्या या हे सातारमध्ये कराओकेचं सगळ्यांना मार्गदर्शन घेतलं या. कृष्णाली राजेंद्र गुजर. उदय देशपांडे या या पण या. ते आयुर्वेदामधले प्रसिद्ध आहे ते फार काय झालं काय राधिका विकास नासकर. स्वरांजली सचिन धनवडे. सर दिसले पाहिजे बरोबर आहे का पुन्हा काय फोटो सर दिसणार काय गुरु दिसले पाहिजे. स्वरांजली सचिन धनवडे. गौतम या सिद्धी राहुल जगताप. यशेंद्र याचे मोठे ऑफिसर आहेत ना जिल्हा परिषद. नाही मोठा कलाकार नाही, तो असते पण लोकांसाठी काम करतात महत्वाचं तुमचं महत्वाचं पद आहे त्यांच्याकडे काय छान सूत्रसंचालन करते. रुद्रा दिनेश कुलकर्णी. चित्रकारांना मी आवडीच बोला या या सर या वा. या वा, very good. काय काय बरोबर नाही ते फक्त तुम्हाला आहे तुमच्याकडे हो 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 महाराष्ट्र एकांत रमेश नरवणे. वा, तुम्ही द्या करून द्या. केदार चेतन कदम. बरं या विद्यार्थ्याविषयी मला अजून थोडंसं सांगावं लागेल. चिकाटी त्याची अतिशय उत्तम आहे कारण आपल्या आता विद्युत मंत्रालयाच्या ज्या स्पर्धा झाल्या होत्या आता परवा दिवशी झाल्या ना राज्याच्या तर त्या विद्युत मंत्रालयाच्या ज्या स्पर्धा झाल्या होत्या तर त्याचं स्टेट लेवलसाठी सिलेक्शन झालं होतं. जवळजवळ 57,000 विद्यार्थी त्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बसले होते. त्याच्यात त्याचं आपल्या साताऱ्यातून सिलेक्शन झालं होतं आणि त्याच्यात त्यानं तिथं त्या राज्याचं नेतृत्व केलं होतं. त्याच्यासाठी त्याला शुभेच्छा द्यायच्याच होत्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला या आपल्या परीक्षेत देखील त्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. ठीक आहे. आई आई वडील पाहिजे सोबत. या 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 या
हनुमंत पाटील सर यांना अशी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे आभार प्रकटन करावे. तयार होते. पुण्यात 23 वर्ष पत्रकारिता केली. पुण्यात आम्हाला पत्रकार चुकला तर ते टोमणा असायचं, पत्रकार आहेस का चित्रकार आहेस. पण मी ज्यावेळेला चित्रकला समजून घेतली त्यावेळी मला नंतर वाटायला लागलं की खरंच चित्रकार म्हणलेलं सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. आणि आज मला असं वाटतं शिरीष सरांनी आज पत्रकाराने चित्रकार एका व्यासपीठावर आणले, त्याबद्दल त्यांचं पण एकदा आभार. म्हणणाऱ्यांना चित्रकार कळालाच नाही त्या संपादकांना. मी दीपलक्ष्मी पतसंस्था यांच्या वतीने माननीय श्री शिरीष चिटणीस सर यांना अशी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रकटन करावे. जगताप छान तयार होती. पहिल्यांदाच मोठीकडे सूत्र संचालन केलं. पण मला आठवते की मी नगरसेवकाला 85 ला उभं राहत होतो. मला एवढं पण बोलायला शाहूकारा मंदिरमध्ये प्रॅक्टिस करायचं बोलायचं. त्याच्यामुळे तिचा आयुष्यामध्ये आता बोलायला सुरुवात केली. त्यामुळे हा आजचा मला माहिती आहे तुझा किंवा बोलायचा कार्यक्रम आहे, पण तुझा हा नक्की लक्षात राहील. आजचा कार्यक्रम म्हणतो ना आपण काय अचानक कार्यक्रम चांगले होऊन जातात, तसे हा कार्यक्रम अतिशय माझ्या आयुष्यामध्ये लक्षात राहण्यासारखा झाला. एवढंच होती की माझ्या पत्नीची चित्र मला लोकांपुढे मांडता आली. माझ्या मित्राच्या मिसेस गीता कोरपेची चित्र इथं आली. त्याहीपेक्षा एक नवीन प्रकारचं या ठिकाणी प्रसादच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांची चित्र प्रदर्शन होतील आणि एक आयाम मिळेल आणि मग पुढे आठवेल आपल्याला 5 वर्ष. कारण ही सुरुवात त्यावेळेला या कार्यक्रमाला झाली आणि त्यापेक्षा या कार्यक्रमात प्रसादनी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं त्याचा सत्कार केला ही अतिशय महत्वाची बाब. त्याच्यामुळे हा एक वेगळा कार्यक्रम झाला आणि आम्हाला हे पण कळलं की लोकमतच्या संपादकांना नक्की काय कशा आवडेल. त्याच्यामुळे मला खात्री आहे माझं सोडून द्या, पण तुम्हाला सर लोक बोलतो, कारण लोकांनाही पाहिजे दुसरं कोणाकडे बोलण्यापेक्षा त्यातला दर्दी माणूस लागतो. आणि तुम्ही तुमच्या जे मुलाचं उदाहरण दिलेलं आहे ते हॅट्सऑफ आहे, त्याची नक्की आपण मुलाखत करू. त्याचं कारण असं की या मुलाखतीमुळं मला तो नवीन मुद्दा तुमचा ते लक्षात आला की चित्रकला काय नुसती तुम्हाला चित्रकला काढायला प्रवृत्त नाही तर तुमच्याकडे कॉन्सन्ट्रेशन येते विशेषतः, त्याचा फायदा आयुष्यात तुम्हाला मिळत राहतो. जसं गायनामध्ये आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन होतं, तुमचं अभ्यासामध्ये पण ते चालू होतं हळूहळू. तर हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा तुमच्या माध्यमातून आज पुढे आलेला आहे. पुन्हा एकदा सर्वांची या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार मानतो. 3 दिवस प्रदर्शन चालू आहे. प्रदर्शनात या, चित्र खरेदी करा, प्रत्येकाचे नंबर्स लावलेले आहेत तिथं. आणि सध्या संधी आहे, जोपर्यंत चित्रकार प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत कमी किमतीमध्ये चित्र घेण्याची संधी तुम्ही सोडू नका अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.